चर्चा बैठक सुरू आहे। ह्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, येईल माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, येईल माझा प्रणाम। तसेच सर्वाची आई वाराणसी आई ह्या पण उपस्थित आहेत, येईल माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष कार्यकर्ता सेवक सेविका बाळगोपाळ येईल माझा नमस्कार। ह्या मार्गात आपण दुःखीचे लोक येतो, सुखी कोणी येत नाही। पण मी तुम्हाला छोटासा अनुभव सांगते। त्यागाच्या कार्यात लपवण्यात का होते, म्हणजे त्यागाच्या कार्यामध्ये माझी मावसबहीण तुम्ही पाहिलं असाल, तिला भूत येत होता, खूप चिल्लावत होती ते, आणि आराम नव्हता लागत तिला। जेव्हा तिचे त्यागाचे कार्य होते तेव्हा तिच्या मुलांना दुसऱ्याकडे चहा प्यायला होता, ते पण त्याईनं लपवला होता, आणि दुसऱ्या जवळून चना उचलून खाल्ला होता, ते पण लपवला होता। ते लपवण्यात जेव्हा ते इथं आले नागपूरला काकाजीकडे, म्हणजे फोटोसाठी येत होते रेल्वेनं, तिरोळी ट्रेननं, ते ट्रेन 3 तास लेट होती, म्हणजे ट्रेनच माहीत नाही का झाला होता, तर 3 तास तिथं थांबली होती। ते 5 वाजता आले। 5 वाजता आल्यानंतर काकाजीच्या इथं गेले। काकाजीच्या इथून ते माझ्याकडे काकाजीने जा म्हटला की आता जा, तुम्हाला पर्याय नाही आहे इथं थांबायचा। तेव्हा तर चावकेबाईच्या घरी जेवण कर जा, मला फोन करून सांगितलं का यायला जेवण देशील। आता मी दिलं जेवण, मला काय माहीत, जसा कार्यकर्त्याचा आदेश तसा पाळायला लागते। काकाजीनं मला सांगितलं की यायला जेवण दे। त्याईनं हवन घडवला, हवन सर्वच झाले, पण त्याचा मुलगा जो ज्यानं चणे खाल्ला होता तो काही लहान नव्हता, 12-13 वर्षाचा मुलगा की 15 वर्षाचा होता। तो मुलगा हनुमानजी सारखा, म्हणजे जसा या संडासावरून कूदणं, त्या झाडावर चढणं, त्या झाडावरून असं म्हणून तो एकदमच असा करत होता की त्याला कोणी सांभाळूच नव्हतं शकत। एका मंदिरात त्रिशूल होता, तो त्रिशूल शंकरजी जवळचा, तो त्रिशूल असा उचलला पकडला, त्याला सांभाळणं कोणाला जमतच नव्हता। त्यानं मला फोन केला, तर मी म्हणलं भगवंताला एका तासात 3 ज्योतीला पहिलेच म्हणलं तुमची चूक आहे, हे तुम्ही मला पण नाही सांगितलं। हे आपल्याला त्यागाच्या कार्याची चूक लपवता येतच नाही। क्या होता है असे लावला त्याईनं, आणि ते लपवला त्याईनं। ते चूक आतापर्यंत कार्यकर्त्याला नाही सांगितलं होतं। आतापर्यंत तो मुलगा तो आता कटिंग वगैरे बनवत होता, पण आता तो बिलकुल असं बोलणं बंद करून दिलं। तू बोलतेच नाही तर नाही बोले। ते आता एक दिवशी आले होते त्याईनं, काकाजीकडे आले, काकाजीला सांगितलं, आणि काकाजीनं त्याईनं 3 दिवसाचे कार्य आणि 11 दिवसाचे त्यागाचे दिला, आणि षष्टीच्या हवनाचा पहिले झाल्या पाहिजे असे म्हणून दिला। पण त्याची मती अशी झाली की आम्ही तिकडलेच घेऊ, आता एवढ्या दूर नाही घेत। पण काकाजीच्या शब्दात मी म्हणलं की जेव्हा काकाजीनं दिलं तर तुम्हाला करायला पाहिजे हे कार्य। ज्यानं कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला करा, तुम्ही एक तर लपवल्या, आणि काकाजीनं सांगितलं तुम्ही हे कार्य कराल नाही तो कसा होईल। आणि त्या घर परिवार त्याच्या का मती झाली का नाही माहीत नाही, तिथं कार्य घेतलं वाटते कटंगीकडून ना, तर ते म्हणजे त्याची परिस्थिती अशी आहे, आता माहीत नाही का झाला तो। पण कोणी त्यागाचा मी सेवक किंवा सेवकिनीला सांगतो की त्याग ज्याच्या घरी राहिला, चूक झाली तर लपवा नाही, पुन्हाहून त्याग घडवा। पण असे लपवण्यात एवढे दुःख येते आणि आपल्याला भोगावं लागते। म्हणूनच सेवकाजीने एवढीच विनंती आहे की आपण बाबाचे सेवक झालो, आणि सेवक कसे राहायला पाहिजे, तत्व शब्द नियमानं चालल्या पाहिजे ना, आपल्याला बाबाचे जे नियम आहेत त्याच्यानंच वागायला पाहिजे, तर दुःख येत नाही। मी एवढीच विनंती करतो बाबा, आणि माझ्या हातानं माझ्या परिवाराच्या हाताने जे काही चूक झाली असेल याची क्षमा करा। एवढंच बोलून मी 2 शब्द समाप्त। नमस्कार।